नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोमटाणे या गावामध्ये बाळासाहेब देसाई सर यांच्याकडे वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार सर. हो, नमस्कार नमस्कार. आपला परिचय सांगा. मी प्रथमतः माझं नाव सांगतो, बाळासाहेब केरू देसाई. मी शिक्षक आहे, परंतु शिक्षक व्यवसाय सांभाळून मी शेतीकडे पण लक्ष देतोय. आणि शेतीकडे लक्ष देत असताना आमच्या गावामध्ये बाबासाहेब कोकाटे यांनी ते वॉटर कंडिशनर या मशिनरीच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती. माझ्या आणि माझा एक बंधू आहे काशीनाथ केरू देसाई, आमच्या दोघांच्या मनात आलं की आपणही मी बाबासाहेबला भेटून या मशीनची माहिती घेऊया. मग आम्ही दोघं त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला छानपैकी माहिती दिली. तुम्हाला किती दिवस झाले आता हे मशीन इन्स्टॉल आता हे मशीन घेऊन आम्हाला 2 वर्ष झालेली आहेत. 2 वर्षापूर्वीची जमीन आणि आताच्या जमिनीमध्ये किती बदल वाटतो तुम्हाला, किंवा एकंदर काय बदल पाहायला भेटले तुम्हाला? नाही, मी तर म्हणतो बाबासाहेबांना जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते खूप उशिरा केलं असं मी म्हणू शकतो. वॉटर कंडिशन जर अगोदर घेतलेलं असतं 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी, आजही जमिनीची कंडिशन खूप सुधारली असती. बरोबर. आमच्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण होतं, आम्ही चेक केलं, क्षाराचं प्रमाण वाढलेलं होतं. पण बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस आम्ही लगेच निर्णय घेतला दोघांनी का वॉटर कंडिशनर ही मशीन आपण बसून घेऊया. पोत सुधारला म्हणजे जमीन खराब होण्याच्या अगोदर म्हणजे कशी होती ना आता कशी झाली? नाही, आम्ही आता माझं जे शेतातलं पाणी आहे ते विहिरीचं पाणी होतं, विहिरीत पण क्षार होतं. त्यानंतर काही पाणी मी बोरचा वापर करत होतो, बोरमध्ये पण क्षार आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे जमीन जी होती ती खारट स्वरूपाची बनायला लागली होती. बरोबर. परंतु जेव्हा बाबासाहेबांना त्या मशीनचा आम्हाला उपयोग करून सांगितला, बसून दिलं आणि नंतर बघितलं तर खरोखर जमिनीची पोत सुधारली, उत्पादन वाढलं जमिनीतून. हे सर्वात महत्वाचं. म्हणजे जमीन भुसभुशीत झाली. एकदम बरोबर, एकदम बरोबर. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मशीन इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेलो त्यावेळेस जमीन अशी पूर्णपणे कडक आणि जशा पद्धतीने शारपट होती त्याला आपण चुनखडी युक्त म्हणतो किंवा गंधखडी जमीन, जिथे जास्त प्रमाणामध्ये चिकट जमीन असते अशी जमीन झाली होती. पण आज अक्षरशः म्हणजे जमिनीमध्ये आल्यानंतर जमिनीची ती पोत सांगत होतात की मशीनच्या कशा पद्धतीने रिपोर्ट आला. तर तुम्ही एकंदर साधारणपणे उत्पन्नात किती वाढ झाली तुमच्यावाल्या? माझ्या उत्पन्नामध्ये जवळ हेक्टर नाही म्हणता ना, एकरी जवळजवळ 10 पोतेचं उत्पादन वाढलेलं आहे. गव्हाचं उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर 10 पोते उत्पादन वाढलं म्हणजे माझा जवळ खर्च वाया गेला नाही ना, उत्पादन वाढलं अधिक. असं म्हणजे तुम्ही मशीनवरती 100% विश्वास आहे तुम्हाला? एकदम. मी तर म्हणतो, मी अनेक शेतकऱ्यांना असा सल्ला देऊ शकतो, खरोखर हे वॉटर कंडिशन तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पाण्यात क्षार असेल त्यांनी 100% बसवा. मी बाबासाहेबला सुद्धा सांगितलं होतं की माझ्या बंगल्याच्या ठिकाणी बोर आहे, मला तिथं पण एक मशीन बसून दे, म्हणजे जेणेकरून ते पिण्यासाठी पाणी उपयोगात येऊ शकेल. आणि आज जर सर विचार जर केला ना तर पाण्याचं प्रमाण जिथे जास्त आहे तिथे जास्त क्षारयुक्त जमिनी. बरोबर आहे, बरोबर. उत्पादन खर्च वाढण्याचं कारण, उत्पादन कमी होण्याचं कारण जमिनीमधले क्षार आहे. म्हणजे जमिनीचं पोत खालवलेलं आहे, जमिनीमध्ये जे काही NPK चे बॅक्टेरिया असतात हे क्षारांनी पूर्णपणे दाबून टाकलेले. त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जर आपण क्षारयुक्त वर्षानुवर्ष जर पाणी देत राहिलो तर एक वेळ अशी येईल तर जमीन आपल्याला पडीत ठेवावं लागणार आहे. जशी वाळवंटाची जमीन पिकत नाही काही, अशी सुद्धा परिस्थिती. आणि काही जमिनीमध्ये काही भागामध्ये झालेलं आहे, तुम्ही काही बघत असेल जे काही निफाडतात, तांबासोडी हा जो काही पट्टा आहे, अक्षरशः शेतकरी मित्रांनो काहीच पिकत नाही. म्हणजे पिकावरती पीक घेऊन ते जमिनीचा पोत पूर्णपणे बस्ट झालेला आहे. बरोबर. मग तुम्ही अशा शेतकऱ्यांना काय सल्ला देशाल का जे बघितलं ते नुसता खर्च होतोय, जमीन खराब होत चालली, पाण्याला सोर्स नाही? म्हणजे काही शेतकरी असे म्हणतात की पाटावरून पाईपलाईन आणणं म्हणजे 5, 10, 50 लाखाचा जो काही खर्च आहे तो खर्च करण्यापेक्षा ही एकदम स्वस्त सिस्टीम आहे. याच्या तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देशाल? मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगू शकतो का तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालेले आहे, पाण्यामध्ये क्षार असेल, इथं वॉटर कंडिशन त्या ठिकाणी तुम्ही बसवाच, जेणेकरून तुम्हाला जमिनीची जर पोत सुधारायची असेल, ती जमीन जर जास्तीत जास्त पिकवायची असेल तर या मशीनचा वापर 100% त्यांना होणार आहे. आणि आमच्या गावामध्ये घडलेल्या घटना आहे का पाटाच्या पाण्याचा वापर न करता विहिरीच्या पाण्याचा वापर केला. अनेकांच्या जमिनी आजही नापीक स्वरूपाच्या बनून गेलेल्या आहेत आणि माझी तीच परिस्थिती निर्माण होऊ लागलेली होती. पण मी पटकन निर्णय घेतला, हे वॉटर मशीन बसवलं, आज माझी जमीन खूप सुपीक झालेली आहे. माझं दर म्हणजे हेक्टरी उत्पादन, आपले एकरी उत्पादन 10 पोत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो, खरोखर याचा वापर तुम्ही करा, तुमची जमीन सुधरेल, तुमचं उत्पादन वाढेल, तुमचा खर्च हा वाया जाणार नाहीत आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला 100% प्राप्त होऊ शकेल. तुमच्या गावात किती मशीन बसले काय अंदाज आहे तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब सल्ला 25 ते 30 पेक्षा जास्त मशीन बसवलेले आहे. असं माझ्या माहितीप्रमाणे, पण जास्त आहेत. एक दिवस सहज भेट झाली बाबासाहेबची माझी, तर तो म्हणे आपल्या जवळ 25 ते 30 मशीनरी गावात आलेले आहेत आणि त्याची किंमत खूप आहे असं नाही साहेब, किंमत सुद्धा वाजवी स्वरूपाची. विचार केला तर मशीनची किंमत खूप आहे असं काही वाटत नाही. जमिनीचं व्हॅल्युएशन ज्यावेळेस
जमीन उत्पादन देईल त्यावेळी तिचं व्हॅल्युएशन आहे. जर बरोबर आहे. जमिनीमध्ये काही उत्पादनच निघत नाही हा, तर बरोबर. इंडस्ट्रियल लेवलसाठी आपल्या जमिनीचा उपयोगाच नाही, आपण नाही. रस्त्याच्या कडाला तर नाही. खरी गोष्ट. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या जर जमिनीची जर व्हॅल्युएशन जर टिकून ठेवायचं असेल आणि येणाऱ्या पिढीला जर आपल्या जमिनीची जे काही काळी आई म्हणतो आपण, धरणी माता म्हणतो, हिला जर सुधारून ठेवायचं असेल तर आपल्या जमिनीमधलं जे काही पाणी हे शारीरिक जाता कामा नये. त्यासाठी आपल्याला एसवी कृषीने त्याचं वॉटर कंडिशनर बसवणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या वॉटर कंडिशनरचा विशेष म्हणजे 2 वर्षामध्ये अजून एकदा सुद्धा मेंटेनन्स आलेला नाही. अजिबात नाही. मी किती वेळ बोललो बाबासाहेब अरे पाय बरं का, पण मला जर प्रॉब्लेमच आला नाही तर मी त्याला बोलू कशाला. म्हणजे शेतकरी सर्वात मित्रांनो, महत्त्वाचं. 2 वर्षाची गॅरंटी, 3 वर्ष वॉरंटी, म्हणजे 5 वर्ष गॅरंटी वॉरंटी येतं मशीनला. हो. आणि 25 वर्षामध्ये आम्हाला तरी वाटलं नाही की अजून कुठल्या मशीनला काही खराब झालं. म्हणजे 2010, 9, 8, 7चे कस्टमर आहे आमच्याकडे, बरोबर. अजून ते सुद्धा सुस्थितीमध्ये मशीन चाललं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या मशीनला मेंटेनन्स पण नाही, जास्त जे काही देखभालीचा खर्च पण नाही, आणि जी काही कॉस्ट ही वन टाइम कॉस्ट येते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जरी जास्त वाटत असेल पण ती उत्पन्नाच्या दृष्टिकोनामधून आणि जमिनीचं जे काही पोत आहे या सुधारण्यामध्ये ती काही जास्त कॉस्ट नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपली जर जमीन शारीरिक असेल, आपण सुद्धा हे एसवी कृषीने त्याचं वॉटर कंडिशनर बसवलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.